असं तर वाटतं की बाळ खूप सिरियस आहे आणि आपण किती कंटिन्यू करावं, कुठपर्यंत करावं. तर आजकाल मेडिकल सायन्स इतकं ॲडव्हान्स झालं आहे की वी शुड ऑलवेज कीप ट्राईंग. आपण नेहमी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. 2-3 गोष्टी या केसमध्ये मी अशा हायलाईट करेन की आपण बघता दामोद, जसं ज्या दिवशी गुरुवारी आपल्याकडे पुण्यात फार पाऊस झाला आणि सगळीकडे पुराचं वातावरण होतं. अगदी दुर्दैवाने त्याच दिवशी अमोदसोबत हा प्रकार घडला आणि तो त्या घराशेजारच्या पाण्याच्या एका साठा झाला होता, त्याच्यात तो बुडाला. तर सुरुवातीला जेव्हा अमोद स्लाइडर आहे, सुरुवातीला जेव्हा अमोद प्रेझेंट झाला तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके अगदी कमी होते, त्याची नाडी लागत नव्हती, ब्लड प्रेशर लागत नव्हतं. तर ह्याला आपल्या सगळ्या टीमने अप्रोच केलं, जसं तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये, की हे एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही आहे, याला सगळी टीम लागते. जवळजवळ 30 ते 35 लोक या कम्प्लीट ऑपरेशनमध्ये इन्व्हॉल्ड होते. आपल्या इथे मॅडम बसल्या, डॉक्टर सुप्रिया पुराणिकच्या, डायरेक्टर आहेत फर्टिलिटीच्या, डॉक्टर सीमा जोशी आपल्या सिनियर पिडियाट्रिशियन्स आहेत, आमची पिडियाट्रिक ICUची टीम, डॉक्टर वेस्टोत आणि डॉक्टर निखिल. आणि ही तर फक्त मेडिकल स्टाफ झाला, नर्सेस, फॅसिलिटीज, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, ॲडमिन स्टाफ, जवळजवळ एवढं मिळून मी म्हटलं असं 30 ते 35 लोक इन्व्हॉल्ड होते. तर आपल्याकडे पिडियाट्रिक ट्रॉमा ही एक अशी गोष्ट आहे की जी खूप कॉमन आहे. बघा तर जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 60,000 लहान मुलं ट्रॉमामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आता त्याच्यात ड्राउनिंग असू दे की ॲक्सिडेंट असू दे. आणि हा इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिकचा रिसर्च आहे की एवढा स्ट्रॉंग आपल्याकडे ट्रॉमा आहे, पण तेवढा आपल्याकडे सपोर्ट आहे का? त्या प्रिव्हेन्शन तर ठीक आहे, रोड सेफ्टीबद्दल आपण बोलतो आणि त्याचे सगळे वेगळे कॅम्पेन्स चालू असतात, पण हे घडल्यानंतर पुढे काय, त्याला प्रायमरी ट्रीटमेंट काय, याच्या 2 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइमली CPR आणि ॲडव्हान्स्ड ICU केअर. जसं अमोदच्या बाबतीत झालं की अमोद जेव्हा जवळच्या हॉस्पिटलला नेलं तेव्हा मला त्या डॉक्टरांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर काय हृदयाचे ठोके नाही आहेत, मॉनिटरवर सगळं फ्लॅट लाईन आहे आणि अवघड आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी जे आपण CPR म्हणतो ते CPR सुरू केले. या स्टेप्स आहेत CPRच्या की तुम्ही बाहेरनं प्रेशर देऊन, औषधं देऊन हृदय चालू करता आणि श्वास पण देता बाळाला. तर हे सगळं केलं आणि त्याच्यामुळे मग त्यांना थोड्या वेळाने रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि मग त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते ती पोस्ट CPR केअर. पोस्ट CPR केअर ही अशी गोष्ट आहे की CPR देऊन एकदा हृदय सुरू झाल्यानंतर सगळे जे अवयव आहेत त्यांना सपोर्ट देणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी हे असं फुल फ्लेज स्टँड अलोन PICU ही जी कन्सेप्ट आहे, जे आम्ही इथे करतोय, जिथे 24 तास तुम्हाला कन्सल्टंट पिडियाट्रिक ICUचा हा अवेलेबल असतो, जो फक्त क्रिटिकल पेशंट बघतो, जो OPD नाही बघणार किंवा दुसऱ्या गोष्टी, जो फक्त क्रिटिकल पेशंटसाठी उपलब्ध असतो. तर त्याच्यासाठी ह्या अशा आपल्याकडे ॲडव्हान्स मोडॅलिटीज पण आहेत की ज्याच्यात अगदी जस्ट पणात बुडाल्यानंतर अगदी मेंदूपासून ते मेंदूपासून ते पायाच्या बोटापर्यंत कुठल्याही अवयवाला इजा असू शकते आणि त्या अवयवाला सपोर्ट देण्याची गरज लागू शकते. ह्या सगळ्या फॅसिलिटीजमुळे आज आपल्याला हे चित्र दिसतं. ही आमची एक आम्ही ERमध्ये प्रोटोकॉल फॉलो करतो की जेव्हा आम्हाला फोन आला की अमोद येणार आहे तेव्हा ही आमची टीम होती. तो मध्ये जो दिसतो तो पेशंट आहे, वरती तो एक डॉक्टर एक नर्स, शेजारी एक डॉक्टर एक नर्स, इथे एक डॉक्टर नर्स, इथे टीम लीडर, तुमच्याकडे पेरेंट्स सपोर्ट, 2 लोक तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर 2 लोक होते ज्यांचं काम होतं फक्त वडिलांशी बोलायचं, ॲडमिन टीमचे लोक, मेडिकेशन बनवणारे, स्पेशालिटी टीम्स, रनर, रेडिओग्राफर. असं सिस्टमॅटिक अप्रोच आहे. असं रॅन्डम पेशंट आला आणि 10 लोक जमले आणि कोण काय करतायत असं नाही. इट्स अ क्लोज लूप कम्युनिकेशन, सिस्टमॅटिक अप्रोच, लॉट्स ऑफ प्रोटोकॉल. जसं आपण व्हिडिओत बघितलं की इतकी टीम आहे आणि आपल्याला लांबून बघितला सगळा गोंधळ वाटतो, पण याला आम्ही ऑर्गनाइज्ड केऑस म्हणतो. इतके गोष्टी चालल्यात पण एव्हरीथिंग हॅज अ पर्पज. सो त्याच्यात हे होतं. याच्यासाठी आम्ही हे सगळे असे प्रोटोकॉल्स फॉलो करतो. रेग्युलर सिम्युलेशन्स असतात आमचं. काल, आज आणि उद्या रोज सकाळी अमोदची केस झाल्यानंतर आम्ही डेली सकाळी सिम्युलेशन करतो खाली ERमध्ये की समजा जर अशी केस आली तर प्रत्येकाला माहिती पाहिजे कोण काय काम करणार. असं रॅन्डमली कोणी कुठे पळतं असं नाही होणार. आणि ह्या सगळ्या आपल्या मेहनतीमुळे आपल्याला हे पिक्चर मिळालं. आज देवाच्या कृपेने आपल्यासमोर अमोद एवढ्या चांगल्या परिस्थितीत बसला आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन की आपल्या हातात असतं आपले 100% प्रयत्न करणं. बाकी सगळं आम्ही, जसं मी अमोदच्या वडिलांची पण त्या दिवशी बोललो होतो की मी तुम्हाला प्रयत्न कमी पडले ही तक्रार कधीच मिळणार नाही. आपल्या बाजूने आपण 100% प्रयत्न, 100% एक्सपर्टीज देऊ. आणि थँकफुली देवाच्या कृपेने ते अमोदच्या शरीराने पण योग्य प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आपण त्याला केवळ 12 तासात आपण त्याची ब्रिदिंग ट्यूब बाहेर काढू शकलो आणि 36 तासात त्याला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज करू शकलो. तर थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे इथे आलात आणि ही एक आज खूपच ही अतिशय आनंददायी आणि अगदी इन्स्पिरेशनल स्टोरी आहे ही. आणि स्टोरी म्हणण्यापेक्षा आज
36 तासात बाळ त्याच्या घरी जात आहे, ही फारच कौतुकास्पद आहे. एखादं जेव्हा मॅटर्नल अँड चिल्ड्रन हॉस्पिटल जेव्हा असतं, तर त्या मॅटर्नल अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण आई आलेली असते, आईची इथे डिलिव्हरी झालेली असते, आईला तिला आपण म्हणतो ना, डिलिव्हरी म्हणजे मातेचा पुनर्जन्म असतो, त्या डिलिव्हरीचं काही घडू शकतं. त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल इक्विप ठेवावंच लागतं. पण जिथे आईला पुनर्जन्म मिळालाय अशाच ठिकाणी जेव्हा ती हॉस्पिटलवर कॉन्फिडंट असते आणि म्हणून ती मॅटर्नल अँड चाइल्ड हे हॉस्पिटलला येते, चिल्ड्रन हॉस्पिटलला येते. कारण स्वतःला जिथे जीवदान मिळालंय तिथेच बाळाला मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे मॅटर्नल अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचा पीडियाट्रिक डिपार्टमेंट, निओनेटल ICU हे सुद्धा अगदी स्ट्रॉंग कॉम्पोनंट आहेत. आणि आजच्या ह्या अमोच्या इथे असण्याने दाखवून दिलंय की कशा पद्धतीने हे आपण इफेक्टिव्हली करतोय. आणि आय एम प्राऊड ऑफ द टीम. थँक्यू. हॉस्पिटलचा आभार मानतो की त्यांनी तुमच्या बाळाचं नाही का देवाच्या रूपाने त्यांनी हे सर्व प्रयत्न करून तुमच्या मुलाला वाचवलं. आमचं गाव आळंदीपासून 1 किलोमीटर चरोली खुर्दामध्ये आहे. तर नेहमीप्रमाणे सकाळी हा खेळत होता आणि रात्रभर पाऊस झाल्यामुळं शेतात घर असल्यामुळं शेजारी सर्व पाणी साठलेलं होतं आणि हा खेळत होता आणि सगळे त्याच्या कामात असल्यामुळे नजर चुकीने हा मागच्या दरवाजाने मागं गेला. ते गेला डायरेक्ट तो पाण्यातच गेला आणि 5 मिनिटांनी आमच्या लक्षात बाळा दिसना आम्हाला जरा. मग आम्ही सगळे पळापळी करायला लागलो. तेवढ्यात कळलं की आपलं बाळा दिसना म्हणून सगळे साईडला पाण्यात बघू लागले. आमच्या वडिलांनी बघितलं की जो बुडालेला होता फक्त जर्किंग दिसत होतं पाण्यामध्ये. मग ते पटदिशी आम्ही उचललं त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. तिथं सांगितलं की हृदय हे काहीच होईना, रिस्पॉन्सच द्यायना, तुम्ही लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलला न्या. तर त्या KK हॉस्पिटलचं नाव दिलं. त्यांनी आम्हाला ह्या दवाखान्याचा हे दिलं, तसे सांगितलं की इथं जावा तुम्ही म्हणून आम्ही इथं गेलो. अंकुर हॉस्पिटलचं नाव सांगितलं. इथं आल्यानंतर जे एकदम क्विकमध्ये त्यांनी सर्व नाही का खूप प्रयत्न केले, म्हणजे की सांगता येत नाही की एवढं म्हणजे पटापट त्यांनी हे केलं ना की बाकीचा विचारच केला नाही त्यांनी की बाबा काय सांगायचं काय नाही. पटापट करून त्यांनी हृदय चालू केलं पहिलं त्यांनी, नंतर हळूहळू त्यांनी ते स्टेबल केलं. मी पण सगळ्यांचे आभारी आहे. माझ्या मुलाला आज त्यांच्यामुळं माझा मुलगा आज इथं आहे, त्यामुळं मी त्यांची मनापासून आभार मानते. सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना काय सांगणं आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि धीर सोडायचा नाही, विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवल्यावरती सगळं. मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक. मी IVF टेस्ट ट्यूब बेबी कन्सल्टंट आहे आणि ऑब्स्टेटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे, अंकुरा हॉस्पिटल पुणे, औंध पुणे. आज जेव्हा आम्ही गरोदर मातांना तपासतो, अलीकडे मातांची वय जास्त असल्यामुळे आपली बाळं कुपोषित, अविकसित अशी पोटामध्ये असताना असतात. कारण मातेमध्ये डायबेटीस, हायपरटेन्शन, काही इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स अशा असतात की त्याच्यामुळे बाळाचा आतमध्ये पाहिजे तेवढा विकास होत नाही. त्यामुळे जन्मताना ते बाळ हे अपुऱ्या वजनाचं जन्मतं. जरी ते पूर्ण दिवसाचं असलं तरी त्यांची वजनं कमी असू शकतात. कधी कधी मल्टिपल प्रेग्नन्सी, ट्विन्स वगैरेमुळे लवकर बाळांचा जन्म होऊ शकतो. अशा वेळेला ती प्रिमॅच्युअर पण असतात आणि त्यांची वजनं पण कमी असतात. आणि मग ही जेव्हा प्रिमॅच्युअर आणि छोट्या वजनाची बाळं असतात, आपल्यापुढे एकच ध्यास असतो की या बाळाचं वजन वाढवायचं. मग आपण सगळ्या मार्गाने त्या बाळाची रिक्वायरमेंट किती आहे हे न बघता ओव्हर फीडिंग करायला लागतो सुरुवातीपासून. मग आपल्याला वाटलं की आपलं दूध कमी पडतं आहे तरी बाहेरचं आपण सप्लिमेंट्स देत राहतो आणि ही प्रक्रिया चालतच राहते. मग
बाळाच्या तसं म्हटलं तर जठराचा आकार मोठा होतो आणि मग बाळाची भूक ही खूप वाढते. आणि आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या मुलांना ह्या चाइल्डहूड ओबेसिटीपासून त्यांना सफर करायला लागतं. म्हणजे बाळाचं वजन, आता आम्ही उलटं सांगतो, बाळाचं वजन जास्त म्हणजे बाळ हेल्दी नाही, ते योग्य वजनाचं असलं पाहिजे. आणि हा चाइल्डहूड ओबेसिटीचं जसं आपण बोललो मगाशीच की मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण, ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूपच कमी झालेल्या आहेत. त्यांना आपणच बाळ शांत राहावं म्हणून मोबाईल हातात देत असतो आणि मोबाईल गेम्स, अभ्यास आता मोबाईलवर, करोनाने हे दिलेलं आहे आपल्याला, सगळा अभ्यास मोबाईलवर व्हायला लागला आहे. त्यामुळे सुद्धा त्यांचं बाहेर जाण्याचं, त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे चाइल्डहूड ओबेसिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. थँक्यू. आमोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथल्या डॉक्टरांनी आम्हाला फोन करून कळवलं की हृदयाचे ठोके आमोदचे लागत नाही आहेत, नाडी लागत नाही आहे आणि बाळाला त्यांनी स्टेबिलाईज करून आपल्याकडे पाठवलं. आमोदला आपल्याकडे जवळजवळ 4 ते 5 तास इमर्जन्सी रूममध्ये रिससिटेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर आमोदला व्हेंटिलेटर या मशीनची पण गरज लागली. पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या टीमच्या अथक प्रयत्नाने आमोदच्या शरीराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि केवळ 18 तासात आमोदला व्हेंटिलेटरवरनं काढण्यात आलं. आमोद अगदी आधी होता तशा अवस्थेत व्यवस्थित रिस्पॉन्ड करायला लागला आणि केवळ 36 तासात आमोदचा आपण त्यामुळे डिस्चार्ज करू शकलो. तर ही सगळं जमलं आहे ही आपल्या टीमच्या एफर्टमुळे आणि ज्या डॉक्टरांनी पाठवलं त्यांनी अगदी योग्य वेळेत रेफर केल्यामुळे आज आपल्याला आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला आज हे चांगलं आउटकम दिसायला मिळतं. धन्यवाद.